स्पष्ट मत लाईव्हला म्हणजे संगीता वानखेडेचं दुसरं चॅनल कमाईचं, त्याला एक व्हिडिओ पाहिला. चॅनलचं नाव स्पष्ट मत लाईव्ह, म्हणजे जे क्लिअर आहे, खरं आहे आणि स्पष्ट आहे त्याचं लाईव्ह दाखवणे त्या चॅनलचं, पण त्याच्यात लाईव्ह नाही. कारण आत्ता जो मी व्हिडिओ पाहिला तो व्हिडिओ संगीता वानखेडे या चॅनलवर एक 4-8 दिवस म्हणजे वटसावित्री पौर्णिमेच्या आधी आलेला व्हिडिओ आहे. तर त्या व्हिडिओवर त्याचं थंबनेल काय आहे, थंबनेल नाही टायटल आहे की जरांगेची पेड टीम ॲक्टिव्ह झाली आणि मला फोन करून ट्रोल करत आहे. त्याचं टायटल तोच व्हिडिओ. आणि आजच्या व्हिडिओ तोच व्हिडिओ, आज पण स्पष्ट मत लाईव्हला तोच व्हिडिओ. त्या व्हिडिओचं थंबनेल काय आहे माहिती आहे का, की मनोज जरांगेनी 4-4 पोरं काढले. बाई तू किती काढले, तुला त्रास झाला का? ती 4 नाही 10 पोरं काढू देत, तरी बी म्हणतो पोरगा. तो पोरगा नाही बाळ म्हणू देत, तुला काय वाईट वाटायले? नाही पोरगा नाही, मी लहान बाळ आहे म्हणू देत, जनता सांगल की तो काय म्हणतो काय नाही. तुझ्या का बुडात आग होती? आणि त्याच्या आतमध्ये व्हिडिओ कोणता माहितीये का, जे मनोज जरांगेची पेड टीम ॲक्टिव्ह झाली संगीता वानखेडे ह्या चॅनलला असणारा व्हिडिओ स्पष्ट मतला टाकला आणि त्याचं थंबनेल असं ठेवलं. आता आणखीन दुसरं हसण्यासारखी गोष्ट, त्याच्या खाली टायटल आहे काय, मनोज जरांगे पाटलांना संगीता वानखेडे ताईंनी साबण लावून धुतला. हे असं थंबनेल कधी ठेवायचं असतंय, जर आपलं कोणतरी त्याच्या अकाउंटवरून व्हिडिओ टाकत असेल तर संगीता ताईंनी धुतला असं सांगतंय, पण हे न स्वतःच सांगती संगीता ताईंनी मनोज जरांगे पाटील साबण लावून धुतला. स्वतःच्या अकाउंटलाही असे थंबनेल ठेवती. असे आपल्याला काहीच हरकत नाही ठेवू देत, पण त्या थंबनेलमध्ये आणखीन एक महत्वाची गोष्ट, कचाकच घोडे लावू असा जरांगे पाटलांचा फोटो आहे. त्या फोटोच्या पुढे ती वाईस टाकलं, कचाकच घोडे लावू म्हणजे जरांगे पाटील बोललेलं. मग तिथं शरद पवार साहेबांचा फोटो आहे, परत तिथं खाली ह्यांचा आपले बच्चू भाऊंचा फोटो आहे. आता ह्या थंबनेलमध्ये बच्चू भाऊंचा फोटो घ्यायचा काही संबंधच नव्हता, तरी पण ठीक आहे कारण हिला हे मिळवायचं असतं, असू देत. आणि एकीकडं स्वतःचा फोटो आहे, स्वतःच्या फोटोच्या समोर असं वाईसचं ते ही टाकून काय टाकलंय माहितीये, खाली वरी ढवळा झाला ना. आता ढवळा ह्याचा अर्थ पांढरा म्हणजे पिकला, आपण मराठी भाषेत खालीवरी पिकला. आता जरांगे पाटील वरी पिकलेत हे आम्हाला दिसतं, पण खाली पिकलेलं संगीता वानखेडेला कसं दिसलं म्हणजे काहीतरी आहे. आता वरी पिकलेलं सगळ्यांनी बघितलं, पण जरांगे पाटलांना नागडं कधी बघती हिनं हेच कळत नाही. जरांगे पाटील टॉयलेटमध्ये मटण खायलेले हिला कंप्लीट माहीत होतंय, टॉयलेटमध्ये सूप पिलेलं हिला माहीत होतंय, जरांगे पाटलांच्या काय गोट्या डोक्यात गेलेल्या हिला कसं कळतंय, हिला दिसतंय कसं हेच कळना. हिला जरांगे पाटलांचं बघायला लय आवडतं. कॅमेरे फिमरे कपड्याला बसवलेत काय की सरळ शुद्ध भाषेत बोलते अंडरपॅन्टला जरांगे पाटलांच्या हिनं, कारण हिला रोज ते. मला सांगा ना आता तुम्हाला जे वाईट बोलते, खरंच सभ्य लोकांनी हा व्हिडिओ बघूच नका प्लीज. आणि जे माझे बांधव आहेत ते व्हिडिओ बघत असले तर माझ्या बांधवांना विचारते, जरांगे पाटलांचं वरी ढवळं झालंय हे तुम्ही पण बघितलं असेल, पण खाली ढवळं झालेलं तुमच्यापैकी कुणी जरी बघितलं असेल तरी सांगा. पण संगीता वानखेडेला माहिती आहे बरं का, जरांगे पाटलांचं खाली ढवळं झाले. ढवळं म्हणजे पांढरं, आणि ते स्वतःला पोरगा म्हणते, 4 लेकरांचा बाप पोरगा. जरांगे पाटलांनी 4 काढले, त्यांच्या बायकोपाशी राहून काढले, बायको आता पण सोबत आहे त्यांच्या. 4 नाही ते अनेक 10 काढतील. तुला अडचण वाटायची, तू 10 काढ, अनेक त्यांनी 4 काढले, तू 10 काढ, तुला ते नको म्हणले का? आणि सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे मग हे असे थंबनेल ठेवते, असे घाणेरड्या प्रकारचे काही बिन आळेची घोडी काही थंबनेल ठेवते, आणि मग लोकांनी त्या थंबनेलवर प्रत्युत्तर दिलं किंवा तिच्या बोलण्यावर प्रत्युत्तर दिलं की मग आत्महत्येच्या धमक्या देते. हसण्यासारखी गोष्ट आहे.
आता मी सगळं रेकॉर्डिंग आहे माझ्याकडं, मी एक दिवस वाजवणारच आहे आणि मला रेकॉर्डिंग वाजवायला परवानगी नाही काढावी लागत, कारण मला ब्लॅकमेल केलेलं रेकॉर्डिंग आहे संगीता वानखेडेनं. आणि मी खूपच छान भाषेत बोललेली आहे, एकदम शांततेत बोललेली आहे. मग परवा मी डेक्कन पोलीस स्टेशनला गेलते अर्ज देण्यासाठी की बाबा मला असं असं धमकी दिली जाते, ब्लॅकमेल केलं जाते, आणि मी तेवढ्यासाठीच एकदम शांततेत बोलत होते आणि सांगतही होते की तुम्ही आत्महत्या करावी असं आम्हाला का वाटेल. तर त्याच्यात विनाकारण त्या संजीवनी राणेला पण शिवीगाळचं आहे, त्या रेकॉर्डिंगमध्ये आहे माझ्याकडं, विनाकारण शिवीगाळ दिलेलं आहे असं तसं. आता दुसरा एक विषय आहे आणि मग मी ती दाखवलं, बघा साहेब म्हणलं माझी ह्याच्यात बोलायची काय चुकी, मी सरळ सांगते की तुम्ही असं वाईट प्रकारे बोलताय त्यामुळं तुम्हाला लोक कमेंट करणारच आहेत आणि तुम्ही वाईट बोलायचं सोडा, मग तुम्ही आत्महत्या करायला तयार आहेत पण पाटलांवर वाईट बोलायचं सोडायला तयार नाहीत. बरं आम्ही असं नाही म्हणत तुम्ही वैचारिक विचार मांडू नका, सभ्य भाषेत मांडा. बरं आत्तापर्यंत तुम्ही काय म्हणताय, मी कधी त्याचं नाव घेत नाही, मी कधी तुझं नाव घेत नाही, मला पण असं मी तुझं कधी नाव घेत नाही, तुझ्यावर कधी बोलत नाही तरी तू माझ्यावर बोलती. पाटील कधी तुझ्यावर बोलतेत? कधीच नाही. कधी तुझं नाव घेतेत? कधीच नाही. तरी पण तू पाटलांना घाणेरड्या भाषेत बोलती, घाणेरडे ढवळा झाला, वरी खाली ढवळा झाला, ही थंबनेल ठेवतीसच की. मग तुला कमेंट कशा येणार आहेत? जिप्प्यार आल तेच उगवत असतं. आधी आपलं तोंड गटार आहे, जर तोंड गटार असेल तर तिथं घाणपाणीच येणार आहे ना. मग तुझं स्वतःचं तोंड गटार आहे तर तुला घाण कमेंटच येणार आहेत, प्रश्नच नाही. बरं मग ते सगळे विषय झाले आणि मग आता हे असे थंबनेल, व्हिडिओ खूपच जुना त्याचं थंबनेल असं. आणि आता ती कसं आहे की आपण काय बोलायला गेले की मग तिला राग येतो, मग राग आला की तिचा आणि नावं घेते की साधू संतांनी असं सांगितलं. संतांनी एक सांगू का, जो व्यक्ती साधू संतांच्या संगतीत असतो तो राग, लोभ, मत्सर आणि मत्सर ह्याच्यापासून लांब असतो, कारण साधू संतांची ती शिकवण आहे. आणि मग आपण ज्या वेळेला बोलतो तर पहिला आपण विचार करून बोलायचं की अरे आपण एखाद्यावर असं, बरं ठीक आहे आता हिनो काय म्हणते की जरांगे पाटील पब्लिकला फसवतो म्हणून मी बोलते. ज्या पब्लिकला जरांगे पाटील फसवतो ते पब्लिक काय बोलत नाहीत, मग तुझ्या बुडाला का मिरच्या लागतात? म्हणजे तू पब्लिक पेक्षा हुशार आहेस का? पब्लिक पेक्षा तुला ज्ञान आहे का? ज्याला स्वतःचा संसार कळत नाही तो पब्लिकच्या संसाराचं, पब्लिकच्या कुटुंबाचं काय हित करणार आहे? बरं एवढा अखंड मराठा समाज आहे, त्याच्यात शिकलेले वकील, डॉक्टर सगळे लोक आहेत, त्यांना कळत नाही का जरांगे पाटील फसवतात का चांगलं करतात? बरं काय फसवलं जरांगे पाटलांनी? समाजाकडून खंडण्या वसूल केल्या का? जरांगे पाटलांनी कधी सांगितले की बाबा तुम्ही मला मतदान करा, मंत्री करा किंवा मला आमदार खासदार करा आणि मी शेतकऱ्याचे कर्ज माफ करतो, असं कधी बोलले जनतेला? त्यांनी फक्त एवढंच सांगतात गोरगरिबांचे आणि ते जी अधिकार आहेत ते जनतेला दाखवून देतात. जनतेला जागृत केलं जरांगे पाटलांनी, ह्याला फसवणं म्हणतात. कधी कुणाकडून पैसे घेतले गोरगरिबाकडून की मी तुमचं ही काम करतो, मला एवढे पैसे द्या, तेवढं कुठंही जरांगे पाटील सापडले नाहीत. तरी बी ही बाई भुंकत फिरते, जरांगे पाटील समाजाला फसवतात. काय फसवतात? आता माझ्याकडे काही असे रेकॉर्डिंग आलेले आहेत, ॲक्च्युली आलेले आहेत. आणि नुसते रेकॉर्डिंगच नाही, एका व्यक्तीनं तर फोनपेची हिस्ट्री टाकली मला व्हॉट्सअपला की बघा आम्ही ह्या बाईला इतका मी फोनपेने पैसे दिलेले आहेत, इतके पैसे तिला दिलेले आहेत आणि ती हिस्ट्री वेळ आल्यावर मी सगळं दाखवणार आहे बरं का. त्यामुळं बोलताना विचार करून आणि सावधच माझ्यापासून तर.